चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रथम वर्ष सर्व अभियांत्रिकी व्यवसाय जे आहेत त्यांच्या कार्यशाळा गणित व शास्त्र वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स हा जो विषय आहे आपण सध्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन निमी मॉड्यूल प्रश्नोत्तर जे आहेत त्याची सिरीजचे व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहेत. त्यातील MCQs आकारमान या टॉपिकवरील व्हॉल्यूम भारत स्किल निमी मॉड्यूल प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह आपण घेऊन आलेलो आहोत. यापूर्वी आपण वेगवेगळ्या पाठाविषयी सुरुवातीपासून भारत स्किल निमी मॉड्यूल प्रश्नोत्तरे प्रत्येक टॉपिक वाईज घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आकारमान मेन्सुरेशन महत्व मापन या टॉपिकवरील आकारमान भागातील प्रश्नोत्तरे आणि त्याचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. मी ससाने JS आपलं सहर्ष स्वागत करतो. निश्चितच या व्हिडिओचं आणि यातील जे MCQ आहेत त्याचे जे योग्य उत्तरं दिलेले आहेत याचा वापर आपल्याला येणारी जी CBT असेल त्या CBT मध्ये निश्चितच होईल असा माझा विश्वास आहे. तर चला मित्रांनो, आकारमान या टॉपिकवरील जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे त्याचे स्पष्टीकरणासह योग्य पर्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हुज साइड इज 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे चौरसाकृती ठोकळा एकूण पृष्ठफळ काढा. तत्पूर्वी आपण त्याचं जे उत्तर आहे, आन्सर एक्सप्लेनेशन आहे, ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हे सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. जी बाजू आपल्याला दिलेली आहे ती 25 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यामुळे सूत्रात जर आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6 गुणिले बाजूचा वर्ग, जी बाजू दिलेली आहे 25, 25चा वर्ग आपल्याला या ठिकाणी मिळतोय 625. 6 गुणिले 625 गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्याची जी किंमत आहे 3750 सेंटीमीटर वर्ग म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 3750. म्हणजेच हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा C पर्याय 3750 सेंटीमीटर वर्ग हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. हे स्पष्टीकरण आपल्याला या उत्तराचं या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ कास्ट आयर्न बार whose length, width and height are 20 मीटर, 15 मीटर and 12 मीटर. एक कास्ट आयर्न बीडची सळईची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 20 मीटर, 15 मीटर आणि 12 मीटर आहे. तर एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया काढा असा प्रश्न आहे. या अगोदर आपण प्रश्न सोडवणार आहोत आणि त्याचं उत्तर आपण इथं हायलाइट केलेलं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची हे टोटल सरफेस एरिया. आयताकृती ठोकळ्याचं जर सूत्र आपण वापरलं, या ठिकाणी आपल्याला ज्या लांबी दिलेली आहे 20, त्याची रुंदी दिलेली आहे 15 मीटर आणि उंची दिलेली आहे 12 मीटर. सूत्रामध्ये आपण किमती टाकल्यानंतर 2 गुणिले 2 कंसात 20 गुणिले 15 अधिक 15 गुणिले 12 अधिक 20 गुणिले 12. तर इथं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन गुणाकार केल्यानंतर 2 कंसात 300 अधिक 180 अधिक 240 तर 720 किंमत मिळते. 2 गुणिले 720 म्हणजे 1440 स्क्वेअर मीटर हा आपल्याला या रेक्टँग्युलर बॉक्सचं टोटल सरफेस एरिया मिळालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं B 1440 हे उत्तर बरोबर आहे हे स्पष्ट होते. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. दंडगोलाच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र काय आहे. आपण जर नेहमीचं पुस्तक बघितलं यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर वर्ग एच पाय डी स्क्वेअर पाय बाय 4 डी स्क्वेअर एच हे सूत्र दिलेलं आहे. त्यानंतर टोटल सरफेस एरियाचं जे सूत्र आहे 2 पाय आर कंसात एच अधिक आर युनिट वर्ग
जे एकक असेल त्याचा वर्ग म्हणजेच ए हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ अ रेक्टँग्युलर टँक ऑफ 30 मीटर लेंथ, 20 मीटर विड्थ अँड 10 मीटर हाईट. एक आयताकृती टाकी आहे, त्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 30 मीटर, 20 मीटर आणि 10 मीटर असेल तर आयताकृती टाकीचे आकारमान काढा. आपण या ठिकाणी उदाहरण सोडून टॅली करणार आहोत. एक रेक्टँग्युलर बॉक्स टँक दिलेली आहे, त्याची लांबी दिलेली आहे 30 मीटर, रुंदी दिलेली आहे 20 मीटर आणि उंची दिलेली आहे 10 मीटर. व्हॉल्यूम आयताकृती ठोकळ्याचं आकारमान आपण जर बघितलं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट, ज्या किमती आहेत त्या सूत्रामध्ये टाकला असता आपल्याला 6000 क्युबिक मीटर हे याचं आकारमान मिळतंय. म्हणजेच बी पर्याय 6000 मीटर क्यूब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पेअर ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर. एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर आकारमान काढा. या ठिकाणी आपल्याला जी जी त्रिज्या दिलेली आहे आर बरोबर 7 सेंटीमीटर दिलेली आहे. 7 सेंटीमीटर. गोळ्याचं आकारमानाचं जे सूत्र आहे, व्हॉल्यूम बरोबर 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय 7चा घन गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे आकारमान आहे 1436.75 अपूर्णांकात इथं किंमत घेतलेली आहे डिजिटमध्ये. म्हणजेच ए या प्रश्न हा पर्याय 1436 घन सेंटीमीटर सेंटीमीटर क्यूब हे या स्पेअरचं आकारमान आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय उत्तर मिळत आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग व्हॉल्यूम ऑफ अ हॉलो सिलेंडर having outer radius of r, inner radius small r and height h. बाहेरची त्रिज्या कॅपिटल आर व आतील त्रिज्या स्मॉल आर आणि उंची h असलेल्या पोकळ दंडगोलाच्या आकारमान काढण्यासाठी काय सूत्र आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळे जे सूत्र आहेत, सूत्राचं एक्सप्लेनेशन आपण इथं बघत आहोत. सूत्र जे आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ऑफ हॉलो सिलेंडर इज पाय कॅपिटल आर वर्ग कंसामध्ये वजा स्मॉल आर वर्ग गुणिले एच. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ए पर्याय हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाय गुणिले कंसात कॅपिटल आर वर्ग वजा स्मॉल आर वर्ग गुणिले एच युनिट क्यूब. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ कोनिकल टँक ऑफ रेडियस 2 मीटर अँड हाईट 5 मीटर. 2 मीटर त्रिज्या आणि 5 मीटर उंचीच्या शंक्वाकृती टाकीची आकारमान धारण क्षमता किती आहे. उदाहरण आपण सोडवणार आहोत आणि त्याचं योग्य उत्तर जे असेल ते आपण इथं हायलाइट ऑलरेडी केलेलं आहे. आकारमान 1/3 पाय आर वर्ग एच. जी आर ची किंमत आहे ती 2 मीटर आहे आणि उंची 5 मीटर आहे. या ठिकाणी आपण त्रिज्येची किंमत आणि उंचीची किंमत टाकलेली आहे या सूत्रामध्ये. कोनिकल टँक शंकूच्या आकारमानाचं जे सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग हे एच हे आहे. या ठिकाणी सूत्रात किमती टाकल्यानंतर 20.94 नेक्स्ट डिजिट मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत आहे. बी पर्याय हा योग्य पर्याय आहे. म्हणजेच 21 घन मीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बी पर्याय बरोबर आहे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. पुढील प्रश्न आहे, हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर अ सिलेंड्रिकल टँक ऑफ रेडियस 75 सेंटीमीटर अँड हाईट 100 सेंटीमीटर कॅन होल्ड. 75 सेंटीमीटर त्रिज्या आणि 100 सेंटीमीटर उंची असलेल्या दंडगोलाकृती टाकीमध्ये मावणारे पाणी लिटरमध्ये काढा. तर दंडगोलाचा आकारमानाचं सूत्र आपल्याला माहित आहे, पाय आर वर्ग एच. जी त्रिज्या आहे 75 सेंटीमीटर आणि उंची आहे त्याची 100 सेंटीमीटर. या ठिकाणी पायची किंमत नंतर उंची जी त्रिज्या आहे तिचा वर्ग गुणिले उंची केला असता आपल्याला जी किंमत मिळते 17,66,250 ही व्हॅल्यू मिळते. या ठिकाणी जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे
ही घन सेंटीमीटर मध्ये आहे. याचं रूपांतर आपल्याला लिटर मध्ये करण्यासाठी 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर, जी आपली किंमत आलेली आहे ती आपल्याला लिटर मध्ये मिळेल. जे आलेल्या किमतीला आपण 1000 ने भागलं असता आपल्याला जे उत्तर मिळतंय 1766.25 लिटर, म्हणजे ए पर्याय 1766.25 लिटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे या ठिकाणी आपलं स्पष्ट होत आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर हॅव्हिंग रेडियस 2 मीटर्स अँड हाईट 5 मीटर्स? एका दंडगोलाची त्रिज्या 2 मीटर व उंची 5 मीटर असेल तर एकूण पृष्ठफळ काढा. या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये जो सिलेंडर दिलेला आहे त्याचा रेडियस त्रिज्या 2 मीटर आणि उंची 5 मीटर दिलेली आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर जे सूत्र आहे 2 पाय आर कंसात एच अधिक आर. सूत्रात आपण या ठिकाणी किमती टाकलेल्या आहे 2 गुणिले 3.14 5 ची किंमत गुणिले 2 5 अधिक 2, तर आपल्याला 12.66 गुणिले 7 ही गुणाकार केल्यानंतर 88 स्क्वेअर मीटर हे आपल्याला एकूण पृष्ठफळ मिळतं. म्हणजेच बी 88 स्क्वेअर मीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे या ठिकाणी आपण स्पष्ट केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द कर्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर 10 सेंटीमीटर डायमीटर अँड 20 सेंटीमीटर हाईट? एका दंडगोलाचा व्यास 10 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर असल्यास त्याचे वक्र पृष्ठफळ कर सरफेस एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सो इथं आपण उदाहरण सोडून घेणार आहोत. दंडगोलाचा जो व्यास आहे डायमीटर 10 सेंटीमीटर, त्याची त्रिज्या होईल निम्मी आर बरोबर 5 सेंटीमीटर, उंची दिलेली आहे 20 सेंटीमीटर. जे दंडगोल आहे त्याचं वक्र पृष्ठफळ काढण्याचे कर्व एरिया काढण्याचं सूत्र आहे 2 पाय आर एच. 2 पायची किंमत गुणिले 5 गुणिले 20 केल्यानंतर आपल्याला जो गुणाकार मिळतो 628 स्क्वेअर सेंटीमीटर हे याचं उत्तर मिळतं. म्हणजेच बी पर्याय हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बी पर्याय हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द ऑब्जेक्ट? पुढील आकृतीचे नाव काय आहे? या ठिकाणी आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीचं नाव काय आहे? या ठिकाणी जर आपण एक्सप्लेशन घेतलं तर हा जो एक कोन आहे, हा कोन या काही ठराविक भागानंतर कट केलेला आहे. याला फ्रस्टम ऑफ कोन असं म्हटलं जातं. म्हणजेच हा जो कोन आहे तो कापलेला आहे. त्याला फ्रस्टम ऑफ कोन असं म्हटलं जातं. म्हणजेच सी फ्रस्टम ऑफ कोन समच्छेदन शंकू असं त्याला आपण त्याचं योग्य उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपलं स्पष्ट होत आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आकारमान मेन्सुरेशन टॉपिक मधील व्हॉल्यूम टॉपिक वरील जे निमी मॉड्यूलची प्रश्न उत्तरे आहेत त्याचं स्पष्टीकरणाचं विवेचन केलेलं आहे. निश्चितच याचा फायदा आपणाला येणाऱ्या सीबीटी मध्ये होईल. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण जर यूट्यूबवर नवीन असाल तर माझे ITI डिजिटल स्किल हब हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जो बेल आयकॉन आहे तो नवीन नोटिफिकेशनसाठी हिट करा, जेणेकरून ITI संबंधी वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतील, काही ITI संबंधी वोकेशनल ट्रेनिंग संबंधी जे व्हिडिओ असतील ते आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होतील. धन्यवाद.